हे पहा, अतिप्रचंड या ठिकाणी गर्दी झालेली होती आणि त्याच्यामध्ये फारशी कोणाची चूक वगैरे मानता येणार नाही आणि थोडेफार लोक जास्त कमी बसले असतील आणि त्याच्यामुळं ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे। ज्या तीर्थक्षेत्रावरती 7-7 लाख लोक, 2.5 लाख लोक, 5 लाख लोक एका दिवशी जर त्या ठिकाणी येत असतील आणि आल्याच्या नंतर अशी दुर्दैवी जी घडायला नको होती परंतु ती घडली, परंतु दुर्दैवी घटना घडलेली आहे। इथून पुढं 100% या ठिकाणचे लोक, या गावची ग्रामपंचायत, या गावचं ट्रस्ट हे सर्वजण काळजी घेतील आणि प्रशासनसुद्धा काळजी घेईल आणि त्याच्यामध्ये परत अशी दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेईल। भगवान महाविष्णूचं हे संपूर्ण भारतवर्षातलं एकमेव, भगवान महाविष्णूंचा अवतार पुरुषोत्तमाचं हे एकमेव मंदिर आहे। असे ज्याचं संवर्धन केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे अशी 8च मंदिरं या ठिकाणी आहेत आणि विशेषतः केंद्रेकरजी या ठिकाणी कलेक्टर आणि कमिशनर असताना त्यांनी विशेष बाब म्हणून हे पाठवलं आणि आज जे आहे ते आज शासनाच्या सुद्धा निदर्शनास हे मंदिर आलेलं आहे आणि ग्रामस्थ लोकसुद्धा सर्वजण एक दिलाने, एका विचारानं या ठिकाणी काम करतायत। इथे आता मंदिराच्या भोवती अधिकची जागा उपलब्ध करणं, त्याच्या बाबतीमध्ये कदाचित भूसंपादन करावं लागलं तर ते सुद्धा करणं आणि इथल्या पुलाची व्यवस्था होणं, घाटाची व्यवस्था होणं, थोडंसं त्याचंही कारण त्या ठिकाणी होतं आहे। अशी विविध कामं जी आहे आणि सर्वजण मिळून या अधिकचं लक्ष देतील आणि काम चांगलं होईल।